नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी विविध शिबिरे राबवले जातात, तपासणी केली जाते, त्यांना उपकरणे दिले जातात। तर त्या संदर्भात आता दिव्यांगासाठी व अंध मुलांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे वाटपासाठी तसेच तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। त्यामध्ये दिव्यांग बांधवांना विविध साहित्य देण्यात येणार आहे। तर मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणकोणते साहित्य द्यावे लागणार आहे, कोणते कागदपत्र लागणार आहे, कोणत्या अटी आहेत, त्यासाठी आपली नाव नोंदणी कशा पद्धतीने करावी लागणार आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप दिव्यांग व अंध मुलांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे वाटपासाठी तपासणी शिबिर। यामध्ये बघा, बाकाची घडीची खुर्ची म्हणजे फोल्डिंग व्हीलचेअर, नंतर दुसरी व्हीलचेअर, मोटराइज ट्रायसायकल म्हणजे बॅटरीवर चालणारी जी दिव्यांग बांधवांसाठी असते ती मोटराइज ट्रायसायकल, 3 चाकी सायकल, ब्रेल किट, स्मार्टफोन, चालण्याची काठी, कोपर काठी, ॲल्युमिनियम कुबड्या, सुगम्य केन, चालण्याची काठी, श्रवण यंत्र, घडीचे वॉकर अशा पद्धतीने या ठिकाणी मोफत दिले जाणार आहे आणि तपासणीसुद्धा केली जाणार आहे। तर टीप दिलेली आहे बघा, मागील 3 वर्षात लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी शिबिरामध्ये येऊ नये। बॅटरी ऑपरेटेड 3 चाकी सायकल आणि स्मार्टफोनसाठी मागील 3 वर्षात लाभ घेतलेला नसावा। जर तुम्हाला स्मार्टफोन हवा असेल आणि बॅटरी ऑपरेटेड 3 चाकी सायकल हवी असेल तर त्याच्या आधी या शिबिरातून 3 वर्षाचा आधी लाभ घेतलेला नसावा 3 वर्षात। तर मग मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांकरिता कोणते कागदपत्र लागणार आहे, तर आधार कार्डचे झेरॉक्स लागणार आहेत 3, दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहेत, त्यावर 40% वरील दिव्यांग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किंवा रेशन कार्ड झेरॉक्स या ठिकाणी लागेल। मासिक वेतन 22,500च्या आत असायला हवे, म्हणजे महिन्याला तुम्हाला 22,500 रुपयाच्या आत तुम्ही कमवत असले पाहिजेत, त्या ठिकाणी ते पात्र ठरणार आहे। UDID कार्डचे झेरॉक्स लागणार आहे 40% वरील। बघा, UDID कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे UDID कार्ड असणे खूप गरजेचं आहे। UDID कार्ड लागणार आहे आणि 3 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत, ही कागदपत्रे लागणार आहेत। मग अंध लाभार्थ्यांकरिता स्मार्टफोन देण्यात येणार आहे। 10वी 12वी किंवा ॲटिट्यूड शिक्षण घेणाऱ्या अंध मुलांना शाळेची किंवा कॉलेजचे ID कार्डचे झेरॉक्स लागेल। हे अंध मुलांसाठी स्मार्टफोन मिळणार आहे, त्यांना त्यांच्या शाळेचे किंवा कॉलेजचे ID कार्ड लागणार आहे, ते ज्या शाळेत जातात ते। UDID कार्ड लागणार आहे। नंतर रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे आणि आधार कार्डची झेरॉक्स हे अंध लाभार्थ्यांकरिता लागणार आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी बघा संपर्क दिलेले आहे। तर दीपक चव्हाण संस्थापक आहेत आणि श्री अरुण शेरकर हे अध्यक्ष आहेत। तर या ठिकाणी नाव नोंदणी आवश्यक आहे। तुम्ही या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधून तुमची नाव नोंदणी करू शकता। हे मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेले आहे। आपल्याला यापैकी कोणालाही एकाला फोन करून तुमची नाव नोंदणी करून घ्यायची आहे। तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता। तर ते जे सांगतील त्या पद्धतीने तुमची नाव नोंदणी करा। तुम्ही त्यांना विचारा शिबिर कधी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यांना विचारा की शिबिर कधी आहे आणि कधीपर्यंत ही नाव नोंदणी करणे आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। जर मित्रांनो तुम्हाला या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यायचा असेल, याच्यापैकी तुम्हाला काही आवश्यक असेल तर तुम्ही नक्की या शिबिरामध्ये जा, नाव नोंदणी करा आणि तुमच्या जवळपास असेल तर इतर लाभार्थ्यांनासुद्धा याची माहिती द्या आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, दिव्यांगांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।